नमस्कार. आरोग्यम हम फिट तो इंडिया फिट कोकण दर्पणच्या ह्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज वर्ल्ड डॉक्टर डे आहे आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजय तारेकर, शुश्रूषा हार्ट केअर ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत. आज आपण नेरूळच्या शुश्रूषा हार्ट केअर सेंटरमध्ये आहेत. सर, आज जागतिक डॉक्टर डे आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आज देशामध्ये आणि जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये हृदय विकाराची जी परिस्थिती वाढत आहे, हृदयरोग रुग्ण वाढत आहेत. काय आपल्या देशवासियांना शुभेच्छा द्याल या निमित्तानं आणि काय आवाहन कराल आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे आणि या डॉक्टर दिनाच्या निमित्त मी सर्व माझ्या कलीग आणि माझे ज्युनियर सिनियर माझे गुरुवर्य या सगळ्यांना मी आज अभिवादन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढचे आयुष्य म्हणजे सुखाचे जावं असं आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो. सर्वप्रथम लोकांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट जी आहे, आज मी हृदयरोग तज्ञ आहे आणि अनेक लोक प्रत्येक डॉक्टर हा वेगवेगळ्या विषयामध्ये तज्ञ आहे, पण साधारणपणे आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये हृदयापासून मृत्यू पावण्याचं प्रमाण जास्त आहे. त्या अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी काय करायला पाहिजे आणि पेशंटनी आणि सर्वसामान्य व्यक्तींनी काय करायला पाहिजे? तर सर्वसामान्य व्यक्तींना एवढंच माझं सांगणं आहे, फारसं काय तुम्ही करू नका, पण साधारणपणे आपण काय खातो त्याच्यावर लक्ष द्या. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल आहे का, तळलेले पदार्थ खातो का, ट्रान्स फॅट नावाचा पदार्थ जो म्हणजे तेलच असतं एक प्रकारचं खातो का, बाहेर आपण बर्गर किंवा असेल हे सगळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या खातो का, तळलेले पदार्थ खातो का. तेलाचं प्रमाण थोडंसं तुमच्या डाएटमध्ये कमी असेल तर बऱ्यापैकी तुम्ही हार्ट डिझीज हा तुम्ही थांबवू शकता. या व्यतिरिक्त तुमचं जर लाईफ सिडेंटरी असेल म्हणजे तुम्ही कामच करत नसाल आणि एका ठिकाणी बसण्याचं तुम्हाला जर वर्क असेल तर थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला एक अर्ध्या तासाचा एक्सरसाइज तुम्हाला दिवसामध्ये इनफ आहे की तो तुमचा हृदयरोग तुम्हाला किंवा रक्तवाहिन्यांचा रोग जो आहे तो तुम्हाला मात्र टाळता येऊ शकतो. या व्यतिरिक्त तुमचे काही बॅड हॅबिट्स असतील किंवा आपण म्हणतो सवय आहे, तंबाखू खातात लोक, सिगरेट आहे, दारू आहे आणि अनेक प्रकारचे व्यसन जे आहेत हे सगळे जर तुम्ही टाळले तर तुमचा आणि या प्रमाणामध्ये हृदयरोग होण्याची जी क्षमता आहे ती अतिशय कमी होऊन जाते. तर मूळ हे 3 कॉम्पोनंट आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं वजन वाढलं नाही पाहिजे याच्याकडे तुमचं लक्ष दिलं पाहिजे. या व्यतिरिक्त सुद्धा हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला एक साधारणपणे वर्षातून एकदा तुम्ही ब्लड प्रेशर चेक करा, डायबिटीस चेक करा, तुमचं कोलेस्ट्रॉल काय आहे ते बघा. तुम्ही जर 40च्या वर असाल तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन स्वतः चेकिंग करू शकता हे सगळं आणि डॉक्टरांनी त्या सल्ल्याप्रमाणे पुढचे स्ट्रेस टेस्ट असतात, इकोकार्डिओग्राफी, या सगळ्या टेस्ट तुम्ही केला तर तुम्ही हृदय रोगापासून किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या रोगापासून तुम्ही मात्र 100% लांब जाऊ शकता आणि मग तुम्हाला हृदयरोग टाळता येऊ शकतो. तर हे साध्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करत राहा. सायकलिंग करा, चाला, फिरा. आता स्ट्रेस हा तुमच्या जीवनामधला हा अविभाज्य घटक राहतो. त्याच्यात तुम्हाला कसं काय त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्ट्रेस कसा कमी करता येईल याच्यावर तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे. तर कॉम्पिटिशनचा जरी भाग असला तर जीवनामध्ये हा कॉम्पिटिशनचा जरी विषय असला तरी सुद्धा एक ठराविक लेवल पर्यंत तुम्ही कॉम्पिटिशन करा. ती कॉम्पिटिशनच्या याच्यामध्ये धावपळीमध्ये तुम्ही स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून कुठली गोष्ट करू नये एवढीच माझं म्हणणं आहे. छोट्या गोष्टीवर लक्ष द्या, फार असं मोठं करू नका, पण नियमितपणे तुम्ही करत राहा तर तुम्ही हृदयरोगापासून मात्र लांब जाऊ शकता. धन्यवाद सर. खरं तर पाहिलं की नवी मुंबई शहर जसं वाढू लागलं तशा पद्धतीने नवी मुंबईच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 2002 साली शुश्रूषा हार्ट केअर सेंटर हे नेरूळची सुरुवात डॉक्टर संजय तारेकर यांनी केली आणि हृदयाचं ऑपरेशन करणारं पहिलं हॉस्पिटल नवी मुंबईतलं म्हणून शुश्रूषा हार्ट केअर हॉस्पिटलची नोंद झालेली आहे. आणि त्यानंतर अनेक पनवेल असेल, रायगड असेल, कर्जत असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शुश्रूषा हार्ट केअरच्या माध्यमातून हृदय जे रुग्ण आहेत त्यांची सेवा करण्याचं कार्य करत आहे. एकूणच ह्या शुश्रूषाच्या प्रवासाबद्दल 2 शब्द काय सांगाल?
तर 2002 आणि 2000च्या पूर्वी मी न्यू बॉम्बेमध्ये आलेलो आहे. पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती, नवी मुंबईमध्ये एक इंटेन्सिव्ह केअर युनिट किंवा अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. बायपास एन्जिओग्राफी हे तर फार दूरची गोष्ट होती. आणि मग त्यावेळेला असं वाटलं की आपण हे का करायचं नाही. हा त्यावेळी विचार केला, त्यावेळेला हा मोठा घास होता, पण आम्ही तो पेलून नेला. आणि त्यावेळेला इथल्या लोकांसाठी इथेच इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट अवेलेबल व्हावी. बरेचसे लोक मुंबईला जाताना त्यांचं परिस्थिती किंवा त्यांची क्रिटिकल इलनेस वाढायचा, म्हणून या ठिकाणी ते सगळं व्हावं या दृष्टिकोनात मी आणि माझ्या मिसेस अनिता तारळेकर या दोघांनी विचार करून आम्ही ही यंत्रणा उभा केली. आणि पहिलं बायपास सर्जरी आम्ही 2003 साली आणि पहिली एन्जिओग्राफी आम्ही 2003 साली इथे केली. तेव्हापासून आम्ही सलग साधारण 20,000 पेक्षा जास्त आम्ही एक करोनरी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर केलेले आहेत. जवळजवळ 2,000 ते 3,000 पेक्षा जास्त बायपास सर्जरी झालेली आहे. आणि खूप मोठा त्याच्यामध्ये आमचा सक्सेस रेट आहे. फार कमी 98% सक्सेस रेट आहे आमचा. त्यामुळे फार लोकांना आम्ही हे इथल्या नवी मुंबईसाठी एक पर्वणी ठरलेली आहे आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना उपयोगतो. या व्यतिरिक्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या योजना आहेत. या योजनामध्ये आम्ही सर्व प्रोसिजर्स आहेत त्या योजनेअंतर्गत करत असल्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट करतो. त्यामुळे या हॉस्पिटलचा लाभ जो आहे तो गरीब लोकांना ते श्रीमंत लोकांना सगळ्यांना घेऊ शकतो. अशाच प्रकारची जी आता आम्ही यंत्रणा पनवेल, पेन, वडकल, कर्जत, अंबरनाथ अशा ठिकाणी आम्ही आता एन्जिओग्राफी लॅब लावून आम्ही आता हा एक्सपान्शन करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आमच्या बरोबर माझे अनेक कलिग्स आहेत, डॉक्टर्स आहेत. हे सगळे मिळून आम्ही आमची जी एन्जिओग्राफीची एन्जिओप्लास्टीची जी आम्ही अवगत केलेलं ज्ञान आहे, ज्याच्यावर नियंत्रण म्हणा किंवा ज्या गोष्टीमध्ये आम्ही जास्त शिकलेलो आहोत त्या गोष्टी आम्ही समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद सर. हे होते डॉक्टर संजय तारळेकर, जे शुश्रूषा हार्ट केअर ग्रुपचे डायरेक्टर आहेत, MD मेडिसिन्स आहेत, DM कार्डिओलॉजिस्ट आहेत. अशा वेगवेगळ्या उच्च पदवी घेऊन नवी मुंबईकरांच्या हृदयाची काळजी घेताना आपल्या आरोग्याची, आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी असा मोजका सल्ला सरांनी दिलेला आहे. सर, पुन्हा एकदा ह्या जागतिक डॉक्टर डे निमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.